35,000 कोटी रुपये नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आले। आता या 35,000 कोटी रुपयांचं काय काय होणार, आतापर्यंत काय काय झालं असेल हे तुम्हाला आम्हाला चांगलंच माहिती आहे। आपल्याला सगळंच माहिती असतं, नेत्यांचे भ्रष्टाचार, त्यांचे काळे कारनामे, पण जोपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा विषय चव्हाट्यावर येत नाही तोपर्यंत आपण काहीही बोलायचंच नाही हे भारतीय जनतेने ठरवलेलं आहे। याचाच गैरफायदा राजकारणी सत्ताधारी घेतात आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आम्हाला भोगावे लागतात, संपूर्ण जनतेला भोगावे लागतात। या विषयावर आपण चर्चा करतच राहणार आहोत, पण आजचा विषय आहे रेशन कार्ड शिधापत्रिका। एका बाजूला नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपये मोजले जातात, पण दुसऱ्या बाजूला याच नाशिकमधील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबांना देण्यासाठी गेल्या फेब्रुवारी-मार्च 2025 पासून धान्य वितरण विभागाकडे इष्टांकच उपलब्ध नाहीये। इष्टांक म्हणजे काय? पुरेसा धान्य साठा, धान्याचा कोटाच उपलब्ध नाहीये। जे नवीन रेशन कार्ड धारक आहेत किंवा ज्यांचं रेशन कार्ड बंद पडलेलं आहे ते चालू करायचं आहे, त्यांना देण्यासाठी शासनाकडे पुरेसा धान्याचा साठाच नाहीये। धान्याचा साठाच नाही म्हणून नवीन रेशन कार्ड देखील मंजूर होत नाही आणि जुने रेशन कार्ड जे बंद पडलेले आहेत ते देखील चालू होत नाही। त्यासाठीच नाशिककरांना धान्य वितरण विभागाला वारंवार चक्रा माराव्या लागत आहे, तेथील ऑफिसचे उंबरठे झिजवावे लागत आहे। आता एका फेरीमध्येच काम होतं असं अजिबात नाही ना। तिथे गेल्यानंतर अर्जामध्ये तेथील कर्मचारी काही ना काही त्रुटी काढतात, दाखवतात आणि आलेल्या माणसाला परत माघारी जायला लावतात। आता इथे जाणारा प्रत्येक माणूस धष्टपुष्टच असतो असं नाही, कोणी हँडिकॅप असतं, कोणी वयोवृद्ध असतं। त्यातल्या त्यात धान्य वितरण विभागाचं ऑफिस देखील दुसऱ्या मजल्यावर, म्हणजे येणाऱ्या माणसाला खालून पायपीट करत वरती जावं लागतं आणि जर काम झालं नाही तर रिकामा हाती रिटर्न जावं लागतं। तेथील कर्मचाऱ्यांना ह्या हँडिकॅप लोकांची, वयोवृद्ध लोकांची, सर्वसामान्य नाशिककरांची काळजी का वाटत नाही, हा मुख्य प्रश्न आहे। विषय केवळ धान्याचाच नाहीये। जर रेशन कार्ड बंद असेल तर नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या वैद्यकीय सुविधांचा देखील लाभ घेता येत नाही। एखादी इमर्जन्सी जर उद्भवलीच तर पेशंट दवाखान्यात आणि पेशंटचे नातेवाईक हे धान्य वितरण विभागाच्या आणि तहसील विभागाच्या चक्रा मारत असतात। ही समस्या माननीय पुरवठा मंत्री त्याचबरोबर माननीय कलेक्टर नाशिक यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा, ती सोडवाल ही तमाम नाशिककरांच्या वतीनं अपेक्षा करतो। जय भीम, जय शिवराय।